नमस्कार, वेलकम टू नो वन केअर्स, अ पॉडकास्ट जिथं आपण डिस्कस करतो की ज्या गोष्टीला आपण खूप कॅज्युअलरित्या हँडल करतो डे टू डे लाईफमध्ये, त्याला कॅज्युअली न घेता समवन हॅज टू केअर ह्या ॲस्पेक्टनी जो सुरू केलेला आहे. आज आपल्याकडं एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक जे टीम आनंदी फ्रॉम अक्का फाउंडेशन हँडल करत आहे, पिरियड्स, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. आणि आज आपल्यासोबत गौतमी देशपांडे आहेत. शी इज परफॉर्मिंग आनंदी इन शॉर्ट फिल्म ऑफ आनंदी. हा एज्युकेशनल प्रोग्राम त्यांनी खूप सुंदररित्या ह्या फिल्ममध्ये दाखवलेला आहे. गौतमी, आय हॅव फ्यू क्वेश्चन्स फॉर यू. ओके. फर्स्ट, आत्तापर्यंत तुम्ही खूप पॉवरफुल नरेटिव्स केलेले आहेत. वेन टीम आनंदी अप्रोच्ड यू, हाऊ वॉज युअर फिलिंग? बिकॉज दिस वॉज कम्प्लिटली डिफरंट. खूप छान वाटलं अर्थात, कारण या विषयावर बोललं जाणं खूप महत्त्वाचं आहे असं मला नेहमीच वाटतं. म्हणजे आम्ही आमच्या इंडस्ट्रीतसुद्धा जेव्हा काम करतो तेव्हासुद्धा कधी कधी या विषयावर पटकन तेवढं ओपनली अनेक मुली बोलत नाहीत. तर मला असं नक्कीच वाटतं की हा खूप नॉर्मल विषय आहे आणि तो नॉर्मलाइज अजून आपण केला पाहिजे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही अप्रोच झालात या फिल्मसाठी तेव्हा मला खरंच खूप छान वाटलं. आणि आपल्यामुळे जर का अनेक हजारो लाखो मुलींमध्ये गावातल्या जर का चेंज होणार असेल आणि त्यांचं एज्युकेशन या गोष्टींमुळे थांबणार नसेल तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही आहे दुसरी. वाय डू यू थिंक की आपल्याला असं का वाटतं की मुली आज पण हेजिटेट करतात ह्या टॉपिकवर बोलण्यामध्ये? काय अशा गोष्टी त्यांना थांबवून ठेवतं? मला वाटतं खूप पूर्वीपासूनच ते आहे. म्हणजे जसं मुली आधी सक्षम नव्हत्या तेव्हापासून चालत आलेल्या या गोष्टी आहेत. तर आता आपण सगळेच जण वोक व्हायला लागलेलो आहोत. तर आपोआप हळूहळू त्या गोष्टी चेंज होतील. आता मुली बोलायला लागल्यात, पण अजूनही थोडंसं असं वाटतं की अरे बापरे, हा बोलायचा की नाही विषय, किंवा कोणाला पटकन मुलाला सांगायचं की नाही अरे बापरे पिरियड चालू आहे तर मला आता हे नाही करता येणार, ते नाही करता येणार, किंवा मला पडून राहायचं आहे घरी फक्त. तर अजूनही एक तो मानसिक चेंज व्हायला पण वेळ लागतो ना, जसा समाजामध्ये हळूहळू चेंज. म्हणजे पूर्वी आपण साड्या सोडून काहीच आपला पेहराव नव्हता, मग हळूहळू आपण जीन्स घालायला लागलो वगैरे वगैरे. तर तो जो एक मानसिक चेंज व्हायला लागतो ना, तर तो अजून होतोय असं, म्हणजे बऱ्यापैकी झाला आहे, पण तो अजूनही त्या प्रोसेसमध्ये आहे असं मला वाटतं. आणि काही वर्षांमध्ये तो नक्की पूर्ण होईल चेंज. होपफुली लवकरच तो व्यवस्थित पूर्ण होईल. कारण आज पण 2 करोड मुली एज्युकेशनमध्येच थांबवतात ह्या कारणास्तव. आणि हे नंबर्स खूप शॉकिंग आहेत आणि ह्यावरती काम करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे. नॉट ओन्ली गौतमी यांनी, प्रत्येक माणसाची, प्रत्येक पुरुषांची, प्रत्येक स्त्रीची ह्या पिरियड्सकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज करण्याची खूप महत्त्वाची गरज आहे. इंडस्ट्रीमध्ये खूप पिक्चर्स येतात, जसं पॅडमॅन आला, त्याच्यामध्ये अवेअरनेस करायचा, मास अवेअरनेस करायचा प्रयत्न होतो. हाऊ डू युअर इंडस्ट्री स्टील डील विथ पिरियड्स? काय म्हणजे तुम्हाला वाटतं का काही, म्हणजे हाऊ इज युअर इंडस्ट्री? ॲक्च्युली लकीली ना फिल्म इंडस्ट्री चेंजला खूप छान ॲक्सेप्ट करते कुठल्याही. म्हणजे खूपच ओपन माइंडेड इंडस्ट्री असल्यामुळे असं काही होत नाही की ॲक्सेप्ट वेगळं करावं लागतं. खूप नॉर्मल, म्हणजे मुलीच कधी कधी पटकन हे बोलत नाही, पण मला वाटतं खूप छान ॲक्सेप्ट केलं जातं हे सगळं. म्हणजे त्याच्यात काही आता कोणाला असं याच्यावर सिनेमा करायचा का, अरे बापरे हा कसा रिसीव्ह होईल वगैरे, असं नाही राहिलेलं आहे आता. आणि लकीली खूप ओपन माइंडेड मी म्हटलं तसं इंडस्ट्री आहे, त्याच्यामुळे अर्थात खूप छान हँडल केले जातात. डू यू गेट द सपोर्ट फ्रॉम द हे? कारण जेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या पाळीमध्ये असता, देर आर डेज जिथं तुम्ही काम करू शकत नाही, त्रास होतो. सो दॅट अंडरस्टँडिंग कम्स फ्रॉम द इंडस्ट्री. हो अगदीच. विच इज अ व्हेरी गुड थिंग. तर आपण ज्यांना आयडियलाइज मानून आपल्या बऱ्याचशा गोष्टी करतो, अशा फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर मुलींना अशा प्रकारचा सपोर्ट आहे, आय फील प्रत्येक घरामध्ये हा सपोर्ट भेटणं खूप गरजेचं आहे. इट्स लाईक म्हणजे खूप बेसिक प्रश्न आहे, बट हा बोलल्याशिवायच होणार नाही सॉल्व. म्हणून व्हॉट वॉज युअर इमोशन वेन यू गॉट पिरियड्स? वेर यू अवेअर की अशी काही गोष्ट असते? हो मला आईने सांगितलं होतं. अर्थात तेव्हा शाळांमध्ये पटकन शिकवायच्या आधी सुद्धा मला घरनं हे सांगितलं, आणि त्यात मला मोठी बहीण होती, त्याच्यामुळे तसं आपोआपच मला थोडंफार माहिती होतं.
सो मी खूपच ओके होते, कारण आधीपासून माहिती असल्यामुळे त्या गोष्टींबद्दल पहिल्यांदा असं वाटलं होतं की अरे बापरे आपल्याला काहीतरी भयंकर होणार आहे वगैरे, तोही एक मनात येऊन गेलं होतं. पण जेव्हा आईनी सगळं समजावून सांगितलं तेव्हा आय वॉज व्हेरी ओके. आणि एक तेव्हा असं वाटलं अरे मोठे झालो आता असं वाटलं होतं. नाही, खूप म्हणजे यू आर व्हेरी लकी, बिकॉज इंडियामध्ये आज पण 1 out of every 3 गर्ल डोंट नो अबाउट पिरियड जोपर्यंत त्यांना पिरियड्स येत नाहीत. आणि त्यामुळं खूप गैरसमज होतात, त्यांना खूप भीती बसते मनात, हे अपवित्र आहे का, चांगली गोष्ट झाली का, ह्या सगळ्या गोष्टीची त्यांना मनात भीती बसते. आणि ह्यामुळं सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट आहे तर अवेअरनेस. द वे तुमच्या आईनी तुम्हाला हे सगळं कळवलं किंवा मोठ्या बहिणीने, हे प्रत्येक आईचं किंवा प्रत्येक शाळेमधल्या प्रत्येक शिक्षिकाचं कर्तव्य आहे की लहान लहान मुलींना ह्या गोष्टीबद्दल अवेअर करणे. अँड इट इज परफेक्टली नॅचरल, ही एक त्यांना समजूत घालणे. आणि तुम्ही जे पवित्र अपवित्र म्हणालात ना, तर त्याबद्दल म्हणजे आमच्याही घरात अगदी पूर्वी असं असायचं की बाजूला बसावं लागायचं 5 दिवस वगैरे. तर मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला ना आपल्याकडे एक थोडंसं धार्मिक हे दिलं ना की त्या गोष्टी पाळल्या जातात किंवा एक देवाच्या आणि आपण थोडंसं ते जास्त. तर तेव्हाच्या स्त्रियांमध्ये कदाचित हे असं असेल की त्यांना कष्टाची कामं जास्त पडू नयेत किंवा त्यांना तेव्हा खूप ते पाणी कुठून कुठून नदीवरनं भरून आणायचं आहे. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी, आणि तेव्हा काही आतासारखी पॅड्स आणि या सगळ्या गोष्टी पण नव्हत्या, तर तेव्हा फडकी आणि हे वापरूनच सगळ्या गोष्टी केल्या जायच्या. तर या सगळ्यामधनं त्यांना कुठेतरी एक विश्रांतीसाठी वेळ मिळावा म्हणून ते वेगळं बसणं असावं की काय, असंही कदाचित तेव्हा त्याला रिझनिंग, म्हणजे त्याला हे वेगळा पुढे मिळाला खूप, म्हणजे उगाच असते की असं केलंच पाहिजे वगैरे मध्ये गेलं. पण कदाचित सुरुवातीचा थॉट कदाचित हाही असेल का की त्यांना ते सगळं मिळावं आणि तो वेळ मिळावा म्हणून तेव्हा ते केलं जायचं. पण आता तशी गरज नाही आहे आपल्याला. आता आपण एवढी कष्टाची कामं पूर्वीच्या बायकांसारखी आपल्याला पडत नाहीत अजिबातच ते. सो मला वाटतं त्यामुळे आता तो चेंज, कारण अजूनही काही घरांमध्ये हे पाळलं जातं की वेगळं बसणं, देवाला नमस्कार करणं वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत अजूनही अनेक ठिकाणी. बरोबर आहे. आय थिंक ते एक गोष्ट असते ना, चायनीज विस्पर म्हणतात, ते एक इन्फॉर्मेशन पास ऑन होता इज सो हे तो प्रकार झालेला असणार आहे कदाचित. आणि आज त्याची गरज नाहीये. जसं आधी मुलींचं शिक्षण पण नव्हतं आणि आज ते खूप म्हणजे महत्वाचं झालेलं आहे. त्या प्रकारे पिरियड्स हा एक खूप नॉर्मल विषय आहे. मासिक पाळी एकदम नॅचरल प्रक्रिया आहे आणि इनफॅक्ट नाही झालं तर काहीतरी चुकीचं आहे. त्याच्यामुळे सर्वांचा दृष्टिकोन बदलण्याची खूप महत्वाची गरज आहे. आणि हीच एक फिल्म घेऊन गौतमी इज गोइंग टू कम विथ द फिल्म आनंदी, आणि आपण सगळेजण आतुरतेने त्याची वाट बघू. सो हिअर वी आर विथ नो वन केअर्स दॅट वी शुड नो. तर आमचा हा पॉडकास्टबद्दल थोडंसं आय विल टेल यू. आपलं एक ॲटिट्यूड असतं की बाबा भरपूर टॉपिक्सला नो वन केअर टाईप एक ॲटिट्यूड असतं. आम्ही त्या टॉपिकच्या अगेन्स्ट एक थोडासा हे केलेलं आहे की नो दॅट वन केअर्स. त्याच्यामुळं वी आर द वन हू विल केअर अबाउट दिस टॉपिक्स. अँड थँक यू एव्हरीवन.